नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला भाजणीचे वडे कसे करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। भाजणीचे वडे बनवण्यासाठी 2 किलो रेशनचे तांदूळ निवडून स्वच्छ धुवून घेत आहे। 2 ते 3 पाण्यातून तांदूळ स्वच्छ धुवून घेत आहे। स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ मी निथळत ठेवलेले आहेत। निथळत ठेवलेले तांदूळ मी स्वच्छ फडक्यावर पसरून वाळवून घेत आहे। ओले तांदूळ छानपैकी सुकलेले आहेत। भाजणीचे वडे बनवण्यासाठी तांदळाबरोबरच काही धान्य लागणार आहेत आणि काही डाळी आणि खडे मसाले लागणार आहेत। अर्धा किलो गहू निवडून घेतलेले आहेत। अर्धा किलो बाजरी, अर्धा किलो ज्वारी, 200 ग्राम जाडे पोहे, 200 ग्राम धणे निवडून घेतलेले आहेत, 200 ग्राम उडदाची डाळ, 200 ग्राम चणा डाळ, 2 टेबलस्पून काळी मिरी, 4 टेबलस्पून बडीशेप, 4 टेबलस्पून साधं जिरं, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून मेथी। तर आता हे सर्व साहित्य भाजायला सुरुवात करते। गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। तर ह्या कढईमध्ये मी सर्वात प्रथम धणे भाजून घेते। धणे छानपैकी भाजलेले आहेत। धण्यांमधून मंद सुगंध यायला सुरुवात झालेली आहे। तर हे भाजलेले धणे मी एका परातीमध्ये काढून घेत आहे। आता पोहे भाजून घेते। पोहेही छानपैकी भाजलेले आहेत। तर हे पोहेही त्याच परातीमध्ये ओतून घेते। ज्वारी भाजून घेत आहे। ज्वारी छानपैकी भाजलेली आहे। तर ही ज्वारीही त्याच परातीमध्ये ओतून घेत आहे। बाजरी भाजून घेत आहे। बाजरी छानपैकी भाजलेली आहे। तीही त्याच परातीमध्ये काढून घेत आहे। आता गहू भाजून घेत आहे। गहू छानपैकी भाजलेले आहेत। तर हे गहूही त्याच परातीमध्ये काढून घेत आहे। आता चणा डाळ भाजून घेत आहे। चणा डाळ छानपैकी भाजलेली आहे। तीही परातीमध्ये ओतून घेत आहे। आता उडदाची डाळ आहे तीही भाजून घेते। उडदाची डाळ छानपैकी भाजलेली आहे। तिचा छान असा मंद सुगंध यायला सुरुवात झालेली आहे। तर ही उडदाची डाळही त्याच परातीमध्ये काढून घेत आहे। आता काळी मिरी भाजून घेत आहे। भाजलेलं काळं मिरी त्याच परातीमध्ये काढून घेत आहे।
बडीशेपही भाजून घेत आहे. बडीशेपही छान भाजलेली आहे, तीही त्याच परातीमध्ये काढून घेत आहे. आता जिरं भाजून घेत आहे. जिरंही छानपैकी भाजलेलं आहे, तेही त्याच परातीमध्ये काढून घेत आहे. ओवाही भाजून घेत आहे. भाजलेला ओवा त्याच परातीमध्ये काढून घेत आहे. मेथीही भाजून घेत आहे. भाजलेली मेथी परातीमध्ये काढून घेत आहे. आता सर्वात शेवटी थोडे थोडे तांदूळ मी भाजून घेत आहे. भाजून झालेले तांदूळ दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. अशा प्रकारे सर्व तांदूळ मी भाजून घेत आहे. तांदूळ, धान्य, डाळी, खडे मसाले हे सर्व थंड झाल्यानंतर सर्व मिक्स करून गिरणीवरून दळून आणणार आहे. जर तुमच्याकडे घरघंटी असेल तर तुम्ही घरीही दळू शकता. भाजणीच्या वड्यांच्या पिठाचं वजन 4 किलो झालेलं आहे. आता मी भाजणीचे वडे बनवायला सुरुवात करणार आहे. ह्या भांड्याच्या मापाने 3 भांडी पीठ मी चाळून घेणार आहे. चाळलेल्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालत आहे. मीठ घालून झाल्यानंतर हे पीठ मी गरम पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे. पाणी खूप गरम असल्यामुळे चमच्याच्या सहाय्याने पीठ मी मिक्स करून घेत आहे. आता हाताच्या सहाय्याने पीठ घट्ट मळून घेत आहे. ह्या पिठामध्ये जळता निखारा ठेवणार आहे. त्यासाठी पिठामध्ये मी खोलगट खड्डा तयार करून घेत आहे. आता या पिठामध्ये मी जळता निखारा ठेवत आहे. ह्या जळत्या निखाऱ्यावर खायचं तेल ओतून पीठ बंद करून ठेवत आहे. अशा तऱ्हेने पीठ बंद करून ठेवल्यानंतर पिठाला झाकण लावून 2 तास मुरण्यासाठी ठेवून देत आहे. 2 तासानंतर पिठावरचं झाकण मी बाजूला करत आहे. पिठाच्या आतील थंड झालेला कोळसा बाहेर काढत आहे. कोळसा लागलेलं काळं पीठ मी काढून घेत आहे.
पाण्याचा हात लावून पुन्हा हे पीठ छानपैकी मळून घेत आहे. मळलेल्या पिठातील थोडं थोडं पीठ घेऊन मी वडे करायला सुरुवात करते. वडे करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करत आहे. वड्याचं पीठ प्लास्टिकला चिकटू नये म्हणून प्लास्टिकला तेल लावून घेत आहे. पिठाचा छोटा गोळा घेऊन मी वडे करायला सुरुवात करते. अशा प्रकारे मी वडे थापून घेत आहे. वडे थापेपर्यंत गॅसवर कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. ह्या पिठाचे मी भोकाचे वडे आणि साधे वडे करत आहे. वड्याला मी मधोमध होल करून घेत आहे. कढईमध्ये तेल गरम झालं की नाही हे बघण्यासाठी पिठाचा छोटा गोळा तेलामध्ये सोडत आहे. पिठाचा गोळा कढईच्या तळाला न जाता तो फुलून ताबडतोब वरती आलेला आहे. ह्याचा अर्थ तेल छानपैकी गरम झालेला आहे. आता ह्या गरम झालेल्या तेलामध्ये भोकाचा वडा सोडत आहे. वडा दोन्ही साईडने छानपैकी तळून घेत आहे. तळून झालेला वडा एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. अशा प्रकारे इतर वडे थापून आणि तळून घेत आहे. छान असे कोंबडी वडे तयार झालेले आहेत. या कोंबडी वड्यांबरोबर मी चिकनची सागोती तयार केलेली आहे. तर आपणही हे कोंबडी वडे करून पहावेत आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स करावेत, शेअर करावं. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.